हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती 133 वर्षाचा इतिहास जर आपल्याला आज बघायला मिळते तर ह्या सगळ्याचं श्रेय जाते ते म्हणजे आता रेस्टोरेशन पॅन्डेमिकच्या काळात पुनीत बालन यांनी केलेलं आहे। तो समोर आलेला माणूस आपला भारतीय आहे का इंग्रज आहे हे आतमध्ये बसल्यावर कळायचं। अरे बाप, हा इकडनं एक भुयारी मार्ग आहे, हा नदीकाठी त्याकाळी निघायचा। लिटरली ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मला एवढं दिवस झालं पुण्यामध्ये आणि मला माहित नाहीये की पुण्यात पण असा वाडा आहे। बघा इथं लिहिलेलं पण आहे काय की देवघरावरील गुप्त जागेत ब्रिटिशांकडून लुटलेली शस्त्रे लपवली जात असत। नमस्कार, मी महेश मोटे। आज मी पुण्यात आलोय ते हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ते म्हणजे आपले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मित्र मंडळ यांचे जे उत्सव प्रमुख आहेत आपले पुनीत बालन सर। आज याच मंडळाला मी भेट द्यायला चाललोय। विशेष म्हणजे हे मंडळ यांची परंपरा 133 वर्षापासून चालत आली आहे। सो मला सुद्धा खूप विशेष वाटतंय, मी सुद्धा खूप आदराने चाललोय। काय बघूयात आपण पुढे काय होतंय। आपल्या पुण्याचा इतिहास सांगणारा शनिवार वाडा म्हणजे आपले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं म्हणजे बघा ना, मला काय म्हणायचं, ह्या वाड्याच्या जस्ट ऑपोजिट साइडला विरुद्ध दिशेला हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणजे आपले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट ज्याचे उत्सवकर्ते आहेत आपले माननीय पुनीत बालन सर। सो अशा पद्धतीने मी इथं आलोय। सो आता आपण जाऊया, दर्शन घेऊया, सगळ्या गोष्टी बघूया। सो या बघूया। गेट मधनं आता आल्यालाच काहीतरी वेगळं वाटायला लागलंय बरं का। आणि अशा पद्धतीने मी मंडळाच्या एकदम समोर उभा आहे आणि इथलं भक्तिमय वातावरण बघून काय मला एकदम असं प्रसन्न वाटायला लागले। काय नियोजन आहे राव, पूर्ण सिक्युरिटी, इथली साफसफाई, एकदम प्रसन्न झालं बरं का। असं वाटतंय की आपण देवादिकाला आलोय, गणपतीचं काहीतरी करायला आलोय। ज्या पुण्यातील गणपतीची 133 वर्षापासून परंपरा चालू आहे ही त्यांची चौथी पिढी म्हणजे आपले माननीय अध्यक्ष संजीव जावळे सर, जे आता भाऊसाहेब रंगारी भवन आहे याचं सर्व देख पाहतेत। तर सर, हे भवन जे तुम्ही चालू केलंय याच्यामध्ये काय तुमचा उद्देश होता किंवा यातून काय आपण दर्शन करतोय? हे भवन आत्ता चालू केलं असं नाही, आधीपासून होतं। आता रेस्टोरेशन पॅन्डेमिकच्या काळात पुनीत बालन यांनी केलेलं आहे। पुनीत बालन यांनी केलेलं आहे। पुनीत बालन यांनी रेस्टोरेशन इंद्राणी बालन फाउंडेशन त्यांची जी संस्था आहे त्याच्यातर्फे केलं। रेस्टोरेशनला 2 वर्ष लागली, जे पॅन्डेमिकची 2 वर्ष होती त्या 2 वर्षात आपण एक टोटल वाडा रिस्टोर केला आहे। आधी आपण वाडा ओपन ठेवलाच होता लोकांना इतिहास जाणून घेण्याकरता। आता रिस्टोर केल्यानंतर जे काय याचं रूप आहे आणि भव्य दिव्य असं दिसतोय हे सगळं क्रेडिट पुनीत बालनना जातं। खरंय सर, मी नक्कीच म्हणलं पुनीत बालन सरांनी जे इथं नियोजन केलंय म्हणजे काय मी तारीफ करणार त्याची, सांगा ना सर्वांच्या। सर, मला तुम्हाला एक गोष्ट नक्कीच विचारायला आवडेल, तुम्ही भाऊसाहेब रंगारी सरांची चौथी पिढी आहे काय। सो जेव्हा इथं सर्व लोक येतात, भक्तिमय वातावरण बनतं सर, तुम्हाला कसं वाटतं? त्यांचा एक तुम्ही वंशज आहेत सर, तुम्हाला कसा त्याचा अभिमान किंवा काय वाटतं? मला अभिमान तर वाटतोच। मला असं वाटतं की मागच्या जन्मीचं काही पुण्य आहे, त्यामुळे मी या कुळात जन्माला आलो आणि मला आज हे भाग्य मिळतंय, हा मान मिळतोय, हे त्याच्यामुळे। खरंय सर, 100%। आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारायला आवडेल सर, कारण भरपूर ठिकाणी गणपती होते सर, भरपूर ठिकाणी सगळं नियोजन होतं, पण जसं नियोजन मला इथं दिसतंय अगदी गेट पासून स्वच्छता किंवा लोक पण त्यांचं किंवा पूजा चालू आहे तिथे एकदम भक्तिमय वातावरण झालंय। जणू काय मला असं वाटायला लागलं की हा खरी पुणेरी गणपती वाटायला लागला सर। सो मला काय म्हणायचंय सर, एवढं आपण सगळं कष्ट केलं, एवढं नियोजन केलंय, तर जे आपले ऑडियन्स आहेत किंवा जे लोक आपल्याला पाहतात त्याला तुम्ही काय सांगू इच्छिता सर? हे आमचं नियोजन 3 महिन्यापूर्वी चालू होतं। 3 महिन्यापासून आणि वेगवेगळे आम्ही टीम्स केलेले आहेत की एक टीम आहे ती फक्त वाड्याचं सगळं बघणार, एक टीम आहे मंदिर, मंदिरात पण परत आम्ही असे डिव्हिजन्स केलेले आहेत की एक फक्त गाभारा बघेल, एक फक्त मूर्तीजवळ राहणार। तसं आपण जेव्हा शनिवारवाड्याकडनं येतो इथे यायला तर हा मांडव आहे, मांडवाचं जे काय जबाबदारी आहे ती एका टीमकडे, असं आम्ही नियोजन अगदी मायन्यूटली केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला हे सगळं जे काय दिसतंय, म्हणजे जो गणपती आज आपल्याला दिसतोय, या ना आपण आतमध्ये पाहूयाच, बघा याचं किती जबरदस्त। म्हणजे आता वाड्याबद्दल एक थोडक्यात माहिती देतो तुम्हाला। वाड्याबद्दल अगदी सुरुवात करायची झाली तर या दरवाजापासूनच आहे। या दरवाजाच्या इथे वरती जर पाहिलं तर इथे एक असं सिलेंडर आहे आणि ह्याच्या थ्रू एक तार होती आणि असं नियोजन होतं की एका वेळेला 3 दरवाजे बंद व्हायचे, म्हणजे त्यावेळेचं सेंट्रल लॉकिंग सिस्टम होतं। आम्ही रिस्टोरेशनच्या काळात आम्ही प्रयत्न केला ते सगळं सिस्टम बसवायचं, पण ते काय आम्हाला शक्य नाही झालं। दुसरं आणखीन एक या वाड्याबद्दल दरवाजाबद्दल सांगायचं झालं तर हा दरवाजा जो आहे हा आत्ता आपण जर बंद केला असं
उघडता येतो ना बाहेर, माहिती आहे का? हा आता आपण बंद केला होता. त्या काळात इंग्रज, मी सांगितलं की नॉक केलं. त्या काळात इंग्रज लोकांना एकत्र येऊन देत नव्हते. तर आतमध्ये बैठक असताना लोक 2-2, 3-3 असे ग्रुपमध्ये यायचे. तर आता आतमध्ये मीटिंग चालू आहे आणि कोणाला डिस्टर्ब न करता आत यायचं असेल तर आता हा दरवाजा बंद केला मी आत आल्यावर. बाहेरनं आलेला माणूस उघडू शकायचा. हे असं उघडायचं आहे. इथे खाच आहे आणि लिव्हर आहे. आता मी आत आल्यावर परत बंद करतोय. बघा, ही अशी उघडली जाते. येस. म्हणजे बघा, पुण्यामध्ये किती लोक आजपर्यंत आली, पण ही गोष्ट कोणाला माहिती आहे? सो सर, तुम्ही जे वाड्याविषयी ह्या ज्या गोष्टी मला सांगताय ना, म्हणजे मला आणि एक गोष्ट मला जाणवली सर, जसं की या वाड्याबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा ठेवत आलोय, भरपूर साऱ्या गोष्टी करत आलोय. मला तर असं वाटतं की हे एकमेव असं मंडळ असेल ज्याने शिवाजी महाराजांचा विचार आत्ता ह्याच्यामध्ये नाही सर, किती 133 वर्षाची परंपरा आहे आपली. म्हणजे फक्त गणपती मंडळ नसून आपले शिवाजी महाराजांचा जो काही विचार आहेत ते विचार सुद्धा समाजामध्ये म्हणजे जे तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये. हे पूर्वी देखाव्यातलं पण आपण दाखवलेलं आहे. आपण काय तुम्ही पाहिलं ना सर, इथे आहे सगळं तुम्ही जे काय केलेलं आहे म्हणजे सर आतापर्यंत. आता आणखीन एक तुम्ही बघाल की हा जो रस्ता आहे, इकडनं कोणी आलं दरवाजात तर आतमध्ये 2 खिडक्या आहेत आणि आतमध्ये बैठक चालू आहे. त्यावेळेला हा रस्त्याची हाईट होती ती खाली होती. आता आपण हे केलंय कॉन्क्रीट, त्यामुळे वर आलेली आहे. तर समोर आलेला माणूस आपला भारतीय आहे का इंग्रज आहे हे आतमध्ये बसल्यावर कळायचं. अरे बापरे. त्यावेळेला दरवाजा उघडल्यावर. तर मग ते जर काही ब्रिटिशर असेल तर ही सिस्टम इमिजिएटली ऑपरेट करायची आणि 3 दरवाजे लॉक करायचे आणि मागून पळून जायला एक वाट होती. तर ते एक पळून जाण्याच्या मागचा दरवाजा होता. दुसरं आपण आता पुढे आत जसं येऊ. येस नक्की सर, पाहूया आपण. हा इकडनं एक भुयारी मार्ग आहे. हा नदीकाठी त्या काळी निघायचा. अरे बापरे. म्हणजे ही कुठली नदी सर आपल्या जवळ? मुठाची इकडे नव्या पुलाजवळ इथे निघायचा. आता नवीन बिल्डिंग झाल्यात त्यामुळे सगळीकडे बुजलेलं आहे. आणि हे इकडे ह्याच्यावर फरशी होती, पण आपण लोकांना कळावं म्हणून एक आरसा लावलाय आणि ओपन ठेवलाय. आलं लक्षात सर. आता हा भुयारी मार्ग एक 20 फूट आपण आत जाऊ शकतो इकडनं. दुसरं, ह्या दरवाजाबद्दल पाहिलं, हा दरवाजा जर आपण बंद केला असा तर ह्या दरवाज्यात तुम्हाला काही वेगळं वाटणार नाही. पण बाजूला 2 कप्पे आहेत की जिथे हत्यारे ठेवली जायची. अरे बाप. आणि समजा डिफेंड करायची वेळ आली तर स्वतःला आपण डिफेंड करू शकायचो त्यावेळेला, समोर न कोणी आलं तर. हे एक होतं. आपण आणखीन आत जाऊ. पूर्ण वाड्याचा फील आहे सर. आणखीन जरी एवढं जरी बदल झाला असेल याच्यामध्ये तरी पण असंच वाटतं की आपण वाड्यातच आलोय सर. वाड्याचं रिस्टोरेशन करताना आपण यात काय बदललं नाहीये, फक्त फरशा आहेत त्या जुन्या लोकच्या आपण ठेवलेल्या आहेत, नाही तर आहे तशाच. आता आपण बघतोय हे इथे मागे रथ आहे. हा 133 वर्षापूर्वीचाच रथ आहे. हा पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मिरवणुकीला आपण वापरतो. आणि ह्या रथामध्ये पण आपण काही बदल केला नाही. त्याच वेळेचा देवार आहे, त्याच वेळेची चाकं आहेत, त्याच वेळेचे ते स्प्रिंग पार्ट आहेत. खरंच बरं का, मला म्हणजे लिटरली ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मला एवढं दिवस झालं पुण्यामध्ये आणि मला माहित नाहीये की पुण्यात पण असा वाडा आहे. आणि याचे विशेष म्हणजे बघा, जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये, आपण म्हणतोय आजकाल मॉडर्न बिल्डिंग आलेत, हे आलेत, पण जे खरं टेक्नॉलॉजी आहे, जी खरी काळजी घेतलेली आहे, जसं तुम्ही दरवाजा बघितला, शस्त्र किंवा बाहेरचा माणूस उघडू शकत होता, किंवा इंग्रज आलेत का भारतीय आलेत हे सुद्धा समजू शकत होतं. मला वाटत नाही आज कुठली अशी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी असेल ज्याच्यावरती ह्या गोष्टी होतात. सो खरंच सर मला असं लिटरली धन्य वाटायला लागले की तुम्ही मला ही माहिती देताय. काय देवघरात काही वर्षापूर्वी असं इकडनं फळ्यातनं एक लाल फडकं आलं म्हणून आपण ओढलं, तर ह्या फळ्या खाली आल्या इथे ठेवलं असतील. आणि हे आतमध्ये एक मोठा हॉलो कप्पा होता आणि त्यात सगळे शस्त्र लपवलेली. ती आपल्याला 2004-2005च्या दरम्यान सापडली. तर ती शस्त्र आपण वरती आता डिस्प्लेला ठेवलेली. तर भिंतीत लपवलेली शस्त्री सापडली. म्हणजे ज्यावेळेस आपले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी साहेब ज्यावेळेस होते अस्तित्वात, त्यावेळेस जीवन भयंकर होतं. म्हणजे समजते ना, का शस्त्र ठेवावं लागत होती, का भुयारी मार्ग ठेवावं लागत होते, कारण जगणं. काय सांगू शकाल सर त्या काळाविषयी, म्हणजे कसं होतं? भाऊसाहेब रंगारी हे एकमेव होते इथे की ज्यांच्याकडे ब्रिटिशर्सच्या काळात त्यांच्याकडे आर्म्स किंवा आपण हे जे त्याचं लायसन्स असतं अच्छा दिलेलं होतं, ते त्यांच्याकडे लायसन्स होतं टू कीप आर्म्स.
शस्त्र ठेवण्याकरता त्यांच्याकडनं रेग्युलर लायसन्स ब्रिटिशर्सकडनं मिळालेलं होतं. अच्छा अच्छा सर, मला आणखीन एक म्हणजे खरं सांगू, माझ्या मनात तर एवढे प्रश्न पडलेत सर, पण मला आपल्याला ह्या गोष्टी थोडक्यातच जाणून घ्यायच्यात. काय जसं की सर, मला काय म्हणायचं, आपले पुनीत बालन सर असतील किंवा तुम्ही आहेत किंवा जे पण आपले मंडळामध्ये लोक आहेत, ह्या लोकांचं जे योगदान लाभलंय सर, त्यांच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचंय? कारण आम्हाला तर बघून ते थक्क होतं सर, की ह्या गोष्टी जसं तुम्ही म्हटलं 3 महिन्यापासून चालू आहे. असं नाही की गणपती आता आलं, हे जे नियोजन सगळं झालं हे 3 महिन्यापासून चालू आहे. कसं पुनीत बालन सरांनी आपला वेळ देऊन सगळ्या गोष्टी केल्यात. मला काय म्हणायचं सर, तुम्ही जे पण मंडळातील लोक असतील किंवा ज्यांनी पण योगदान केलेलं आहे त्यांच्याविषयी काय बोलचाल? ह्या मंडळातल्या सगळ्यांचा यात सहभाग आहे आणि स्वतःचे व्यवसाय नोकरी सांभाळून संध्याकाळच्या वेळेला येतात आणि जे काही त्यांच्याकडनं करता येईल या मंडळाकरता ते त्यांचे इनपुट्स आम्हाला मिळतात आणि अगदी सिन्सिअरली काम करणारी मंडळी आमच्याकडे. नक्कीच सर, म्हणजे खरंच बघा, तुम्ही भाऊ म्हणू शकता, भरपूर सारे लोक वर जाऊ. तुम्ही पण या गणपतीचा पिरियड आहे पुण्यात, तुम्ही आलं सांगितलं ना, शनिवारवाड्याच्या विरोध दिशेला, तिथून आतमध्ये आलं का कुठं पण टाका गुगल वरती, जे आपले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी जे ट्रस्ट आहे पुण्यातलं, ह्याच गणपतीला का भेट द्यावी हे बघायचं असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे. काय ही तीच जागा आहे ज्या जागी ब्रिटिश लोकांना लुटून शस्त्र ठेवली होती, आणि ती शस्त्र कोणी ठेवली होती? स्वतः श्रीमंत भाऊसाहेब यांनी ती शस्त्र इथं ठेवली होती. बघा इथं लिहिलेलं पण आहे काय, की देवघरावरील गुप्त जागेत ब्रिटिशांकडून लुटलेली शस्त्रे लपवली जात असत. म्हणजे कशा प्रकारची लोक होती, काय काय त्यांचं धाडस म्हणायला लागेल. काय ही आपल्याला आता जगताना काय आपण कसं आहे आणि थोड्याफार दिवसापूर्वी कसं होतं बघा. मला तर म्हणजे असं आहे की अशा जागी आल्यावर अंगावर काटा येतो. काय येऊन सांगा बरं, अशा गोष्टी का पाहुणे? आपला इतिहास आहे, आपल्या महाराष्ट्रात ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आपल्याला काय सांगता येत नाही, दिवस बदलतील, परत ह्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला एकतर बघायला पण भेटणार नाहीत किंवा बघण्यासाठी पैसे मोजावे लागतील. पण इथं असं काहीच नाही मित्रांनो, कधी पण या पुण्यामध्ये आणि ह्या गोष्टी बघा. तुम्ही जसं म्हणला की इंग्रजाच्या काळामध्ये त्यांना शस्त्र वापरायचं लायसन्स भेटलं होतं, सो लायसन्स भेटल्यामुळेच त्यांना हा. हो, आणि आता ही जी शस्त्र आपण बघतोय ही खाली आता मी तुम्हाला त्यांची पूजाघर जे दाखवलं आणि त्या भिंतीत जी लपवली गेली होती आपले हे शस्त्र, हे आपल्याला एक साधारण 20-25 वर्षापूर्वी सापडलेली शस्त्र आपण आता इथे ठेवलेली आहेत. म्हणजे याची तुम्हाला पण कल्पना नव्हती का? नाही, हे आम्हाला माहित नव्हतं. म्हणजे ते काहीतरी कपडा वाढला आणि शस्त्र आले असे. ह्यात शस्त्र म्हणजे बघा पिस्तूल आहेत, रायफल्स आहेत, इथे वॉकिंग स्टिक व आपली काठी आहे. अच्छा. आणि त्याला वरती पाकळ्या आहेत. बरोबर. तर ह्या काठीचं वैशिष्ट्य असं की काठी फेकून मारली कोणाला ते पाकळ्या उघडतात आणि तुमच्या जर काही मेन वटेब्रावर लागलं तर तो माणूस ऑन द स्पॉट. ही त्यावेळची काठी आहे. इथे आलात तर तुम्हाला तलवारी दिसतील, गुप्ती आहे. परत इथे पिस्तूल आपण ठेवलेले आहेत. हे 2 नंबरचं पिस्तूल पाहिलं तर तुम्हाला जाणवेल की ह्याला गोल्ड लिपिंग आहे. तर म्हणजे हे सगळी शस्त्र आपण ब्रिटिशांकडनं हिसकावून घेतलेली आहेत. अरे वा. तर हे कोणतरी मोठ्या ब्रिटिश ऑफिसरचं असेल जर गोल्ड लिपिंग आहे त्याचं शस्त्र आपण त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे. आपल्याला बुलेट्स पण सापडले. इथे आपण बुलेट्स डिस्प्ले केलेले आहेत भिंतीत जे सापडले ते. ही ईस्ट इंडिया काळची पेटी आहे. आपण इथे बघतो हा पेटारा जे बोलतो असं ते. येस, पूर्ण लोखंडी सर. लोखंडी. हा कास्ट आयर्नचा आहे, एकदम जड आहे. आणि याला परत 2 लॉक्स आहेत. ही त्यावेळी म्हणजे काय आपण सेफ म्हणजे थोडक्यात इंग्रजांच्या काळापासून ज्या गोष्टी चालत आल्यात बरं का, किंवा हे शस्त्र म्हणचाल हे जपून ठेवणं म्हणजे सुद्धा कोणाचं काम नाही होत. त्याला सुद्धा हे म्हणजे सर आम्ही स्वतःला धन्य समजतो की ह्या गोष्टी आम्ही पाहतोय, याला हात लावू शकतोय. आणि ही जर तुम्ही शस्त्र सांगितली जशी काठी म्हणजे फेकून मारली तर ती उघड म्हणजे सर. मग लोक आता म्हणतात की आम्ही लय पुढे गेलो, आम्ही प्रगती केली. प्रगती तर आधीच झाली. काय बोलचाल त्याच्याविषयी जे लोक आता क्रेडिट घेत नाही? आता असं आहे की त्यावेळेला जे काही रिसोर्सेस त्यांना अवेलेबल होते ते वापरून त्यांनी जे काही त्याचा वापर केलाय तो खरंच म्हणजे आपण अप्रतिम आणि ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. नक्कीच सर, नक्कीच. म्हणजे माझ्या लिटरली सर अंगावर काटे लागलेत नाही सर, की ह्या गोष्टी ज्या माणसाला जाण नाही इतिहासाची किंवा ज्याला वस्तूंची किंमत आहे ना, ते कसं सगळं ठेवणं. आणि मेन गोष्ट म्हणजे लोकांसाठी ओपन आहे. हो, कोणी पण येऊ शकतं, कोणी पण पाहू शकतं. बघा राव, म्हणजे बाहेरच्या देशात तुम्ही अशा गोष्टी जर पाहायचं म्हणलं तर तुम्हाला चार्ज आहे. पण सरांनी काय म्हणतात सर तुमचं जे नियोजन आहे आपल्या मंडळाचं, किंवा आपण आठवड्याचे 7 दिवस उघडं असतं हे आपलं. अरे वा. कधी सुट्टी नाही? पवन नाही. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 हे लोकांकरता ओपन आहे. येस. आता आपण पलीकडे जाऊन. ओके सर.
पहिली बैठक जी झाली त्यावेळेला जे उपस्थित पुढारी होते त्यांचे आपण फोटो इथे डिस्प्ले केलेले आहेत. त्यात मामासाहेब हसबनीसांची बकल म्हणून शनिवारात आहे. अच्छा, म्हणजे यांची बैठक आपले भाऊसाहेब यांच्याबरोबर 1892ला जी पहिली बैठक झाली आणि ती बैठक झाली ज्यात निर्णय घेतला गेला की आपण सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करायचा. तर ही मंडळी सगळी उपस्थित होती. त्यात मामासाहेब हसबनीस भाऊसाहेबांचा स्वतःचा फोटो आहे. गोटवडेकर खासगीवाले, अण्णासाहेब पटवर्धन त्यांचा वाडा इथे कोपऱ्यावरच आहे. आणि भाऊसाहेब रंगारींची मानसपुत्र म्हणजे काशीनाथ ठकोजी जाधव, की भाऊसाहेब रंगारी वारल्यानंतर ज्यांनी संपूर्ण ह्या ट्रस्टचा कारभार पाहिला ते काशीनाथ ठकोजी जाधव. काशीनाथ ठकोजी जाधव वारल्यानंतर परशुराम निकम यांनी संपूर्ण ट्रस्टची जबाबदारी सांभाळली 93 पर्यंत. आणि नंतर मग आता आपण बघतो की आमची जी टीम आहे ती आम्ही त्यानंतर इथे वावर करायला लागलो की इथे आम्ही काम करायला लागलो. त्यात या सातव होते पहिल्या बैठकीला, दगडूशेठ हलवाई पहिल्या बैठकीला होते. बाळासाहेब नाटूवाडा जो पुण्यातला आहे फेमस, इथे नातू आहेत. दंताळे सराफांचं अजूनही दुकान इथे सोन्यामारुती चौकात आहे. तरोडेंकडे एक भाऊसाहेब रंगारींच्या अगदी जवळचे होते. भाऊसाहेब रंगारींनी 3 मूर्त्या केल्या होत्या. त्यातली एक आपल्याजवळ आहे, एक राजाराम मंडळाकडे आणि एक तरोडेंच्या घरी आहे. भाऊसाहेब रंगाऱ्यांचा जरी मूळ व्यवसाय शालू रंगवायचा होता तरी ते एक मोठे राजवैद्य होते. ते क्रांतिकारक होते आणि त्यांची आध्यात्मिक पातळी पण उच्च होती. तर त्यावेळेला जंगली महाराज आणि आपले शंकर महाराज हे पुण्यात होते आणि ते आध्यात्मिक चर्चेकरता आपल्याकडे यायचे हे तिकडची लोक सांगतात. म्हणजे जंगली महाराज मठातली किंवा शंकर महाराज मठातली ही लोक सांगतात. सर सॉरी मी तुम्हाला थांबवतोय कारण माझ्या मनात एक प्रश्न पडला सर. जसं मी इथं दगडूशेठ हलवाई हे नाव पाहिलं काय, तो मला असं जाणवलं की म्हणजे हा व्यक्ती म्हणजे हे एक व्यक्ती आहेत आणि आपण तिथे गणपती पण पाहतो. सो मला काय म्हणायचं सर, दगडूशेठ हलवाई का आपला गणपती म्हणजे काय कसं एकच आहे का हे, की म्हणजे हे इथं उपस्थित होते याच्यावर मला दिसते की सर्व लोक एकत्रच आहेत. बरोबर, हो. त्यावेळेला सगळे लोक एकत्र आले आणि जेव्हा 1892ला मी जसं बोललो की पहिला गणपती बसवायचा, या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की करायचा. आणि जेव्हा निर्णय घेतला तेव्हा भाऊसाहेब रंगारांनी स्वतः ती मूर्ती केलेली आहे की राक्षसाला मारतो, म्हणजे आपण इंग्रजांवर मात करून स्वातंत्र्य मिळवतोय त्याचं प्रतीक आहे असं. आणि हे 1892 झाल्यानंतर ही मंडळी जी आता आपण बघतो ही त्यांच्या भागात जाऊन गणपती बसवायला सुरुवात केली. म्हणजे आपण पुण्यातले जे फेमस दगडूशेठ हलवाई गणपती पाहतोय ते गणपती नसून एक व्यक्ती होती ज्याने तो गणपती उत्सव सुरू केला. अगदी बरोबर. सो बघा म्हणजे ही सुद्धा मला आता जस्ट माहित होते. सर तुम्हाला काय म्हणजे त्यांच्याविषयी काय म्हणायचंय? दगडूशेठ हलवाई जे आहेत ना त्यांचा हलवाईचा व्यवसाय, त्यांची 4थी 5वी पिढी आजही आहे. त्यांचं दुकान आहे जे दत्त मंदिर आहे आपल्या सिटी पोस्टच्या पुढे, तर डाव्या हाताला त्यांचं आजही दुकान आहे. आणि मी त्यांच्या फॅमिलीच्या टचमध्ये पण आहे की ती त्यांचे कुटुंबीय अजूनही आपल्याकडे येऊन दर्शनास येतात. अरे वा. असं सर म्हणजे एक गोष्ट जाणवली बरं का ह्या मंडळातून, जे आपले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी जे ट्रस्ट आहे या ट्रस्टांमध्ये तुम्ही सर म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे आदर करणं, कोणाशी दुश्मनी न ठेवणं, सगळ्यांशी प्रेमाने राहणं. आणि मला सर थोडं पुनीत बालन सरांविषयी मला सर असं बाहेरून ऐकायला भेटलं, कळलं मला ज्यावेळेस मी यायचं की ते असेच की त्यांनी भरपूर लोकांना मदत करतात आणि ते कुठं बोलत पण नाहीत त्या गोष्टी. म्हणजे मला असं वाटतं की सर बरेच लोक थोडीफार मदत गोष्टी केल्या तर लगेच त्याचं एवढं करतात पण नाही, त्यांच्या तोंडून कधी नाही. मला वाटतं की अशीच माणसं ग्रेट असतात सर, खतरनाक. जे आपण बोलतो ना या लेफ्ट हँड शुड नॉट नो व्हॉट युअर राईट हँड इज गिव्हन, येस तसं ते पुनीत बालन आहेत. करेक्ट. येस. खूप माझं एवढं मन प्रसन्न झालं ना सर. बोला. माहिती तुम्हाला थोडक्यात दिली आता. साधारण 1960 पर्यंत संपूर्ण गणेश उत्सवाची जबाबदारी आपल्या भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडे होती. 1960ला जेव्हा कॉर्पोरेशन अस्तित्वात आलं आणि तोपर्यंत मंडळांची संख्या पण बऱ्यापैकी वाढली होती, तर मग संपूर्ण गणेशोत्सवाची जबाबदारी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने शासन आणि प्रशासन यांच्याकडे सोपवली. तर तोपर्यंत असं होतं की सर्वात शेवटी आपलं विसर्जन झालं सगळ्यांचं की मग आपला गणपती निघायचा. हे 1960 पर्यंत. मग आता क्रम असा आहे की पहिले 5 मानाचे गणपती आहेत आणि शेवटचे 3. तर शेवटच्या 3मध्ये शेवटून 3रा आपला आहे. आपल्या नंतर जो निघतो तो मंडईचा आणि सर्वात शेवटी दगडूशेठ हलवाई निघायचा. हा असा क्रम होता. खरंच मी म्हणजे बघा सरांच्या बोलण्यात एक गोष्ट जाणवली, पुण्यात येतं तर दगडूशेठला पण जावा पण इकडे पण या. आणि खरंच बरं जसं मला आता प्रसन्न वाटलं, खरंच थोड्या वेळापूर्वी मला पण असं झालं चिडचिड
पण मला इथं आल्यावर जे भक्तिमय वातावरण आहे किंवा आणि हा वाडा पण इथंच आहे बरं का, गणपती जवळच आहे, जस्ट गणपती पलीकडतीच आहे आणि पलीकड गणपती सर म्हणजे बस माइंड ब्लोईंग सर, मला जबरदस्त, मला मी स्वतःला खूप धन्य समजतो सर. थँक्यू सो मच. सगळ्यांना सांगतो की हा वाडा आणि आमच्या गणपतीला नक्की या. आणि तुम्ही आलात तर माहिती द्यायला आमच्या इकडे आमचे स्वयंसेवक आहेत, डिटेलमध्ये तुम्हाला वाड्याबद्दल आणि उत्सवाबद्दल माहिती देतील. धन्यवाद. धन्यवाद सर. 133 वर्षाचा इतिहास जर आपल्याला आज ही बघायला मिळते तर ह्या सगळ्याचं श्रेय जाते ते म्हणजे आपले जे भाऊसाहेब रंगारे सर आहेत यांची 4थी पिढी म्हणजे आपले संजीव जावळे साहेब हे सध्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि मंडळाचे आपले उत्सवकर्ते माननीय पुनीत बालन सर यांनी मला इथे हे दिलं तर मी त्यांचं शतशः आभारी आहे. आणि स्पेशली पुनीत बालन सर, मी तर तुम्हाला सांगतो हॅट्स ऑफ यू, काय तुम्ही अमेझिंग मॅनेजमेंट केलंय काय सर. म्हणजे फक्त मी बोलत नाही, येणार जाणारे भरपूर भावी पण बोलत होते आणि त्यांच्या बोलण्या सगळ्यातनं ते जाणवलं पण आहे काय. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या गोष्टी इथं आणलेत, जसा वाड्याचा इतिहास आहे, जसा आपल्या गणपतीचा इतिहास आहे, जसं इथलं नियोजन आहे, या सगळ्या गोष्टीसाठी मी काय पूर्ण पुणे जे पण लोक इथं भाविक भक्त येतात ते सर्व तुमची ऋणी राहील.